देवळा तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र दूत समाधान शिबिर उत्साहात संपन्न। महिला बचत गटांना कोट्यवधींचा निधी, विमा धनादेश व बँक कर्जाचे वितरण। देवळा तालुक्यात शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र दूत समाधान शिबिर अभियान अंतर्गत भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले। डॉक्टर दौलतराव आहेर सभागृह, दुर्गा माता मंदिर, देवळा येथे झालेल्या या शिबिरात आमदार डॉक्टर राहुल दौलतराव आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला। या समाधान शिबिरात महसूल, ग्रामविकास, कृषी, आरोग्य, महिला, स्वयंसहायता समूह, महिला व बालविकास, सामाजिक न्याय यांसह विविध विभागाच्या सेवा एका छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या। महिलांना शेतकरी दर्जाचे प्रमाणपत्र, गावठाण स्वामित्व सनद, मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना, ज्येष्ठ नागरिक कार्ड, सामाजिक सुरक्षा योजना तसेच इतर अनेक शासकीय सेवांचा लाभ देण्यात आला। यावेळी महिला स्वयंसहायता समूहांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक सहाय्याचे वितरण करण्यात आले। लोणेर येथील श्री शक्ती प्रभाग संघाला एकात्मिक शेती प्रकल्पाअंतर्गत महिला गट उद्योग व्यवसाय उभारणीसाठी 1,50,50,000 रुपयांचा निधी वितरित करण्यात आला। वाखरी येथील जागृती महिला प्रभाग संघाला 1,20,80,000 रुपयांचा निधी प्रदान करण्यात आला आहे। उमराणे येथील अपेक्षा प्रभाग संघाला 92,70,000 रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले। त्याचप्रमाणे विविध बचत गटांना 1,01,90,000 रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले। शिबिरात फुले माळवाडी येथील कंसारा महिला बचत गटाच्या सदस्य स्वर्गीय रंजना देवचंद माळी यांचे नैसर्गिक निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला। वरवंडी येथील विधी बचत गटातील सदस्य स्वर्गीय अनिता विलास शिंदे यांच्या कुटुंबाला प्रधानमंत्री जीवन ज्योती व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत एकूण 4 लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला। या शिबिरामुळे शासनाच्या योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचल्या असून महिला बचत गटांना आर्थिक बळकटी, स्वयंरोजगाराला चालना आणि विमा योजनांमुळे कुटुंबांना आर्थिक आधार मिळाल्याचे समाधान लाभार्थ्यांनी व्यक्त केले। शासनाच्या योजना घरापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। विविध योजनांचा लाभ वितरणामुळे महिला सक्षमीकरण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणाला मोठी चालना मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले। वृत्तसंकलन देवळा न्यूज, देवळा।